स्पर्धेसाठी लागणारे टेनिस बॉल्स सन्मान्य श्री विजयजी नाणेरकर साहेब यांनी पुरस्कृत केलेत. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्या सर्वांचा हातभार स्पर्धा यशस्वीतेमागे आहे त्या सर्वांचं संध्याकाळच्या सत्रात महाअंतिम दिवशी हार्दिक हार्दिक स्वागत. मंडळाच्या सर्व स्वयंसेवकांना विनंती, आपण सीमारेषेच्या बाहेर सीमा रक्षक म्हणून तैनात व्हायचे, आपापल्या जागा घ्यायच्या आहेत. 4 मातब्बर संघांची वर्णी टेबल टॉप केल्यानंतर गुणतालिकेवर अग्रक्रमांवर असल्यानंतर पहिली क्वालिफायरची लढत झाली होती वसुंधरा स्पोर्ट्स विरोधात अस्मी स्पोर्ट्स. वसुंधरा स्पोर्ट्सने दिमाखात पहिलं फायनलचं तिकीट मिळवलं. अस्मी स्पोर्ट्ससाठी ही दुसरी संधी दुसऱ्या क्वालिफायरच्या दरम्यान. एलिमिनेटर 1च्या लढतीमध्ये सागर स्पोर्ट्स विजयी झाला. श्रीराम स्पोर्ट्सवर केलेली कुरघोडी मिळवलेला विजय. श्रीराम स्पोर्ट्स या स्पर्धेतील 4थ्या नंबरचा संघ पात्र ठरला. सागर स्पोर्ट्स सामना जिंकत दुसऱ्या क्वालिफायरच्या लढतीच्या दरम्यान 2 मातब्बर संघांची ग्रंथिका. एक संघ पराभव पचवत दुसरा संघ विजयी होत क्वार्टर फायनलची लढत जिंकलेला सागर स्पोर्ट्स अस्मी स्पोर्ट्सच्या विरोधात दुसरे अस्मी स्पोर्ट्स संघमालक अमरजीत तोडणकर साहेबांच्या विरोधात सागर स्पोर्ट्स संघमालक संतोषजी लाड यांचा हा संघ सामना असेल 2 मातब्बर संघांच्या कर्णधारांच्या विरोधातला. हा सामना असेल 11 विरुद्ध 2 असा. रंगतदार स्थितीत पोचलेली ही स्पर्धा ज्या करत होतो ती चर्चा तो वरचा दर्जा सिद्ध केल्यानंतर यावर्षी आपल्या खेळाडूंसाठी लोकल टू ग्लोबल करण्यासाठी ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह सिमेंट विकेट आणि सिमेंट विकेटवर दर्जेदार गोलंदाजी क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीची चुणूक दाखवत हे मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात करो या मरोच्या स्थितीत हा सामना खेळताना मानसिक महत्वपूर्ण जिंकत सागर स्पोर्ट्स क्रिकेट संघ स्वीकारतोय फलंदाजी. तर अस्मी स्पोर्ट्स क्रिकेट संघाला निमंत्रण प्रथम गोलंदाजीचं. सागर स्पोर्ट्सच्या वतीने 2 सलामीवीर हर्ष शिंदे आणि हर्षच्या साथीने दर्शन जोईल. तुफान दर्जेदार फलंदाजी या तुफान दर्जेदार फलंदाजीच्या जोरावर सागर स्पोर्ट्स या आधीचा सामना क्वार्टर फायनलचा किंवा एलिमिनेटर 1चा सामना जिंकत दिमाखात सामन्यामध्ये प्रवेश करता जातोय. लोकल फेवरेट म्हणून या दोन्ही संघांकडे बघितलं जातंय. प्रणील गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू आखूट टप्प्याचा गुडलँड स्पॉट वरून त्याला सन्मान दिला डावखुरा शैलीदार फलंदाज हर्ष शिंदेने. 4 षटकांचा सामना कंपल्सरी चेस ही दुसरी संधी अस्मी स्पोर्ट्स क्रिकेट संघाची. सुरुवातीच्या सामन्यात थोडीशी ढिलाई गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये समोरच्या वसुंधरा स्पोर्ट्सने त्याचा खरपूस समाचार घेतला होता. मात्र विचार मंथन करायला मिळालेला वेळ आणि त्या वेळाचा सदुपयोग केल्यानंतर अस्मी स्पोर्ट्स एका वेगळ्या रणनीतीने मैदानावर. दर्शन जोईल पहिल्या षटकातील दुसरा तर आपल्या पहिल्याच चेंडूवर 1 धाव फ्लिक ऑफ द रिस्ट शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रात एकेरी धावेसाठी. दर्शन जोईलचा या आधीच्या सामन्याचा विचार केला तर 8 चेंडूंमध्ये 17 धावांची विस्फोटक मॅच विनिंग खेळी. दर्शनकडून आपल्या संघासाठी तीच अपेक्षा असेल. मात्र दुसऱ्या बाजूने लक्ष असेल हर्ष शिंदेवर. सलामीवीराची भूमिका आतापर्यंत चोख पार पाडताना हर्ष शिंदे चांगली साथ देताना पाहायला मिळालाय. प्रणीलचा हा चेंडू बुचकाळ्यात टाकून जातोय, नकार दिला जातोय, यष्टिरक्षक चेंडूवर पोहोचवला जातोय. तोपर्यंत निर्धाव चेंडू. दर्जेदार गोलंदाजी एक विचार मंथन एक रणनीती मैदानावर दिसते ती अस्मी स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या वतीनं. वेळेला किती महत्व आहे. या वेळेवर सर्व गणित ठरलेली असतात. प्रत्येकाचा एक वेळ येतो आणि त्या प्रत्येकाच्या आलेल्या वेळेवर त्याचं आचरण आणि मैदानावरील त्याचे चरण पुढील ध्येय धोरण ठरवण्यावर खूप कारणीभूत असतात. आकोटपाचा चेंडू स्क्वेअर कटचा देखणा फटका पॉइंट क्षेत्ररक्षकाला वगळलाय. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवर सुंदररित्या येतोय. तोपर्यंत 1 धाव. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ माफ करा 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 धावा धावफलकावर. एका बाजूला दर्शन जोईल
विस्फोटक आक्रमक अंदाजासाठी जाणला जातो. देवगडमधील स्टार कास्टच्या साथीला हर्ष शिंदे हा नवोदित खेळाडू, अनुभवी खेळाडूंच्या साथीला नवोदित खेळाडूंना चुणूक दाखवण्याची संधी. ही संधी म्हणजे कुणकेश्वर प्रीमियर लीग 2025. आडव्या बॅटने टोलावायचा प्रयत्न, आखूड टप्प्याचा चेंडू यावेळी ग्लान्स केला गेलाय. नटराज पोझिशन घुमरमध्ये, घुमरच्या पद्धतीने टोलावलेला फटका. लॉंग लेग क्षेत्ररक्षकाकडून चांगली वाजवे क्षेत्ररक्षण, तेवढीच परतीची फेक. परतीच्या फेकीवर दुसऱ्या धावेची तमाम शक्यता रोखून काढली जात. एकेरी धाव 5व्या चेंडूवर, धावफलक 4 बिनबाद. ही सावध सुरुवात, 4 षटकांचा सामना, महत्वपूर्ण मुकाबला. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे असतील, भाऊ स्फुरण पावले असतील. कट करायचा प्रयत्न, सुंदर फलंदाजी करतोय हर्ष. चांगल्या चेंडूंना सन्मान देतोय, कारण स्टंप टू स्टंप गोलंदाजी यावेळी साकारतोय प्रणील. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत शेवटच्या चेंडूवर आलेल्या एकेरी धावेने प्रणील वाघट एक दर्जेदार षटक पहिल्या षटकाची समाप्ती करतोय. धावफलक पोहोचलाय 5 धावांवर, पंचक साधत बिनबाद. ही सावध सुरुवात सागर स्पोर्ट्स क्रिकेट संघाची, तर माफक गोलंदाजीच्या जोरावर रोखून ठेवण्यात यशस्वी अस्मी स्पोर्ट्स. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकाच्या अंती दर्जेदार गोलंदाजांनी थोडीशी का होईना अस्मी स्पोर्ट्सच्या बाजूने पारड झुकवलंय. खेळाडूंना विनंती, आपण मैदानातील आमसभा, ग्रामसभा, मासिक सभा आटोपती घ्या. चला, सामना त्वरित सुरू करा. पहिल्या षटकात काय दर्जेदार टिच्चून गोलंदाजी प्रणील वाघटची. फलंदाजांना रोखून ठेवलंय, किंबहुना दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर सकारात्मक फलंदाजी. पहिल्या षटकात कोणतीही अतिरिक्त जोखीम घ्यायची नाही आणि सातत्याने धावफलक हलता ठेवायचा. या जोरावर 5 धावांपर्यंत मजल. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. अक्षय पेडणेकर गोलंदाज. पहिला चेंडू फुलरलेन पद्धतीचा हर्ष शिंदे, ज्या कामासाठी हर्षला पाठवलंय. हर्ष अगदी सुरेख कामगिरी करतोय. दर्शन जोईल, जो आपला आक्रमक विस्फोटक आणि प्रमुख शिलेदार, स्वतः कप्तान आहे, त्याच्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक. हर्ष शिंदेचं कौतुक या गोष्टीसाठी होईल, मात्र हर्षला खराब चेंडूंना योग्य ती दिशा दाखवावी लागेल. संघाचं हित ज्यामध्ये आहे, स्वतःचं हित त्यागून संघ हितासाठी कामगिरी करणं अपेक्षित असेल या सामन्यामध्ये. मोठा फटका उडवलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, मात्र झेल झालाय भुईला दान आणि क्षेत्ररक्षकाला ओलांडून ढगातील बल्ब काढण्याचा प्रकार क्षेत्ररक्षकाचा. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. अडाय कुणकेश्वर चौकार. रिप्ले मध्ये पहा. संघटनावरची वाडी वीर मांडकरी क्रिकेट संघ वारी. क्रिकेटचा महासंग्राम बघायला जमलेत आज लोक सारी. अरे खेळू क्रिकेट मैदानात जो तो बघत राह. खेळू क्रिकेट मैदानात जो तो बघत राह. कुणकेश्वर प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला आहे. कुणकेश्वर प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला. चौकार आणि संघिक धावफलक 10 धावा. धावफलकावर 10 धावा बिनबाद. दर्शनच्या बॅटमधून निघालेला हा कणकणीत दणदणीत चौकार. ज्या चेंडूवर झेल टिपता आला असता, जो चौकार वाचवता आला असता, त्या चेंडूवर हा चौकार. आज या मंडळाचे कार्यकर्ते, खंदे कार्यकर्ते मंदार साईम यांचा वाढदिवस. मंदार, आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
नंदरजी पुनश्च एकदा आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. गोलंदाज अक्षय पेडणेकर तयार. पहिल्या चेंडूवर एक धाव, दुसऱ्या चेंडूवर चौकार, ज्यावर संधी निर्माण झाली होती. स्ट्रायकिंग एंडवर दर्शन एका जीवदानानिशी म्हणावं लागेल. हाफ चान्स होता, मात्र हे जीवदान दर्शन किती महागडं ठरवतो हे पाहण्याजोगं असेल. आडव्या पट्टी टोलायचा प्रयत्न, दमदार शानदार वापसी, खेळपट्टीकडून भरसक उछाल, खांद्याचा बेसुमार वापर आणि स्मूथ आर्म ऍक्शन. वेगवान तेज तर्रार चेंडू कानात शिट्टी वाजवत, मस्तक पे दस्तक देत, रफ्तार के साथ गिरफ्तार करत यष्टीरक्षकाच्या गोदीत विसावलाय. आलाय निर्धाव चेंडू. धावफलक 10 वर स्थिरावलेला 3 चेंडूंच्या अंती. दुसरा षटक प्रगती पथावर, यावेळी घुमवलाय, उडवलाय, आलाय षटकार. चांगला बोले कुहू कुणकेश्वर षटकार पाहू. बघा टॉप लेवलला. थँक्यू डीजी. तो हाफ चान्स मिळालेला दर्शनला जीवदान आणि त्या दर्शनला जखमी वाघाप्रमाणे वावरताना पाहायला मिळेल. आतापर्यंत दर्शनने 2 चेंडू ओले केलेत. दुखापतग्रस्त झाला होता, मात्र जास्त जोखीम नव्हती आणि पूर्णतः परत एकदा फिट होत आपल्या संघ हितासाठी महत्वपूर्ण लढतीदरम्यान दर्शन जोईल खेळतोय. ज्या वादळी खेळीसाठी दर्शन जोईल जाणला जातो, ती वादळी खेळी या महत्वपूर्ण सामन्यात त्याच्याकडून अपेक्षित आणि त्यापैकी 2 मोठे फटके यावेळी मैदानावर, एक चौकाराचा एक षटकाराचा. ये तो अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी. हिरो नेहमीच प्रकाश झोतात असतात, मात्र साईड आर्टिस्टना देखील या सामन्यांमध्ये हिरोची भूमिका पार पाडावी लागेल. महत्वपूर्ण लढतींमध्ये एक चूक महागात ठरू शकते. एक चुकीचं पाऊल आणि स्वर्गाची चाऊल, हे मराठी कहावत, मराठी म्हण आपल्याला आठवेल. परत एकदा बाहेरचा कडा, कव्हरच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक, फटका खेळायचा होता त्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मिस टायमिंगचा फटका, क्षेत्ररक्षकाच्या ठीक मुखावाटे पडलेला चेंडू. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर 5व्या चेंडूवर आलेली एकेरी धाव. धावफलक 17. सागर स्पोर्ट्स प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक जिंकून आतापर्यंत सागर स्पोर्ट्सने बऱ्याच टॉस या साखळी फेरींच्या दरम्यान जिंकल्या आणि बहुतांशी फलंदाजी करत समोरच्या संघाला आधीच बॅक फुटवर नेलंय. मोठा धावसंख्या रचत त्या धावांचा बचाव केलाय. सुंदर गोलंदाजी, इंटू द ब्लॉक होल गोलंदाजी, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. डॉट चेंडू आणि डॉट चेंडूने षटक क्रमांक 2 ची समाप्ती. धावफलक 17 विदाउट लॉस. सागर स्पोर्ट्स प्रथम फलंदाजी करताना तर अस्मी स्पोर्ट्स गोलंदाजी करताना. थँक्यू. आपण ऐकतोय ते कुणकेश्वर प्रीमियर लीगचं हे टायटल सॉन्ग, शीर्षक गीत. माघार घ्यायची नाही, कुणकेश्वर प्रीमियर लीग टॉप लेवलला आहे. हे गाण्याचे बोल मैदानामध्ये आपल्याला सत्यात उतरताना पाहायला मिळतात. जाऊयात मालवणी आकाशवाणी केंद्रावर सिंधुदुर्गची मायबोली. मायबोली केंद्रावर तुमचा सगळ्यांचा हात जोडून स्वागत. देव बरा करो. 17 रन्स 2 ओव्हरींचा खेळ समाप्त. दर्शन जोईल मैदानात आख्खा निंगळे ओकताना. यावेळी ऐनमुख्याच्या क्षणात वरची कडा, चेंडू फाईन लेग क्षेत्रात, घोषांकित क्षेत्राचे वेध. पंचांनी 2 रन्साचे केलेले इशारे म्हणजे व्ही फॉर व्हिक्टरी होती. अक्षय गावडे गोलंदाजी मार्कवर 3ऱ्या ओव्हरीत पहिल्या चेंडूवर हे 2 रन महत्वाचे. स्लॉग स्वीप खेळाचा प्रयत्न होतो, मात्र त्याच्यावर घेतलेली वरची कडा
2 रनचा धावफलक 19 रनसार. 19 रन्स विदाउट लॉस. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त. यावेळी देखील उडवलेले चेंडू क्षेत्ररक्षक खाली स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या अगदी वळ्यात उघडलेल्या तिरप्यातल्या दाण्याची आठवण करीत, उघडलेल्या शिंपल्यातल्या मोत्याच्या दाण्याची आठवण करीत, सुवासनीची खणानारळानं ओटी भरण्याची आठवण करीत विकेटचा पतन. दर्शन जोईल बॅक टू द पॅव्हिलियन. बंपर कॅच. ऐन बहारात असलेलो दर्शन चोईलचं प्राईस विकेट. पहिल्या खुर्चीचो मानकरी दर्शन बॅक टू द पॅव्हिलियन. मात्र एक चौकार एक षटकार आणि त्या चौकार षटकाराच्या जोरावर दर्शन वैयक्तिक 8 चेंडूत 15 रन्सांची कामगिरी. 19 रन्सार पहिलो हदरो, पहिला कलाम, पहिलो विकेट. तुमच्याकडे कलमा वेगळी असलेली मात्र रात्रीच खेळ चालू या मालिकेनं एक वेगळ्या कलमाची संकल्पना दिली. अण्णा नायकांनी लावलेली कलमा त्या मालिकेत आणि त्याचा वापर मालवणीत आमच्या बादलजी चौधरी सरांनी केलो. मालवणी भाषा खूप आधीपासून प्रचलित बुद्धिबळाच्या खेळासारखी चालता. कधी कधी प्याद्यान एका पावलांत सुद्धा मारता, मोठमोठे खेळाडू जिवंत करता. कधी कधी उभी आडवी तिरकी कशी उचलता. कधी 16 घरात चलान शहर देखील वाचवून मॅच ड्रॉ करता. अशी आमची मालवणी भाषा. मात्र हे सगळे म्हणी आमच्या साशे सुनांसाठी, आई लेकींसाठी होते आणि तुमच्या आमच्यासाठी काय होता पुरुषांसाठी ते तुमका वाटताच. हे सगळ्या म्हणींचा वापर त्यावेळी टोमणे मारण्यासाठी किंवा राग व्यक्त करण्यासाठी व्हायचो. मात्र ही संकल्पना क्रिकेटच्या कॉमेंट्रीमध्ये मालवणी भाषा कशी वापरायची, सादरीकरण कसा करायचा हे शिकवला, दाखवला बादल चौधरी सरांनी. उडालेलो करंजो, टिपलेलो छेल, मैदानात संपलेलो खेळ, इला पावलीचा परतीचो रस्तो म्हटला तर गोल्डन डकचा शिकार करूचा होता बावला. तयार मैदानात बेबला. विकेटचा पतन. दुसरा कलाम, दुसऱ्या खुर्चीचो मानकरी अर्थातच फलंदाज गणेश शिंदेची पाठी रवली कोरी. दक्षिण काशी श्रीदेव कुणकेश्वराच्या बघा हो पावन भूमीत देववीर मांडकरी कुळगती मातेच्या आशीर्वादात. थँक्यू डीजे मनीष. प्रीमियर लीगले आणि गावच्या खेळाडूंका हक्काचा व्यासपीठ मिळाला. याआधी खुले टुर्नामेंट व्हायचे त्यामुळे 2 ते 3 संघ बाद व्हायचे आणि चांगले पॅक केलेले संघ येऊन ती स्पर्धा जिंकायचे, आपले खेळ दाखवायचे. मात्र प्रीमियर लीगच्या माध्यमातून हे सगळे खेळाडू, जे खेळाडू 2 वर्षापूर्वी मोबाईलवर आपले गेम दाखवायचे ते खेळाडू आता मैदानात गेम दाखवतात आणि त्यांना बघून ही नवी पिढी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या मागे असा ती सुद्धा खेळाचो या घेता. म्हणजे ही सगळी करामत असा या प्रीमियर लीगची. एक गाव एक संघ ही संकल्पना देखील तेवढीच स्तुत्य. कारण एका गावातले 11 खेळाडू घेऊन बाहेर आपल्या संघाचं नाव आणि आपल्या गावाचं नाव रोशन करणं खूप महत्वाचा होता. गोलंदाजी मार्कवर सफलता प्राप्त. गोलंदाज दुणावलेला आत्मविश्वासान खाली रवलेला चेंडू अनपॉसिबल हॅट्रिक. मात्र हे चेंडू स्विंग अँड मिस यष्टिरक्षकाच्या गोदीत विसावलो. मैदानात धुंडे धुंडू रे साजनाची परिस्थिती. बडी बडी बाते आणि वडापाव खाते ही कहावत आठवतली. तेजस गावडे स्ट्रायकिंग यांच्या दिशेने तेजसला प्रमोशन दिला गेला. तेजसला तशी फलंदाजी करूची लागतील. याकू टप्प्याचं चेंडू, शॉर्ट आर्म पुलचं फटको, मिड विकेटचं क्षेत्ररक्षक चेंडूवर दुसऱ्या दिवसासाठी वळवलेली पावला. थ्रो जर डायरेक्ट झालो असतो तर कदाचित ही घडामोड घडली असती. मात्र नशिबात नाही तर कधीच नाही. 2 रन्स इले. हे 2 रन्स जो रनआउटची विकेट असतो डायरेक्ट हिट झाली असती किंवा डायरेक्ट थ्रो जरी झालो असतो तरी मिळाले असते. तर 2 रन बहाल करणं म्हणजे बैल गेलो तो गेलो. जाताना 2 हाताचा कासरो घेऊन गेलो. धावफलक 21 रन्सार श्री गणेशाच्या शुभ अंकावर.
खाली रवलेलो चेंडू परत एकदा मैदानात तीच परिस्थिती काय नाही कळाक आणि बोको गेलो म्हाळाक अर्थात हे मालवणी म्हणी परिस्थितीवर आधारित असत वैयक्तिक कोणावर टीका नाया तिसऱ्या ओव्हरचा खेळ समाप्त झालो धावफलक 21 वर स्थिरावलो जवळ डीजे कडे आणि त्यानंतर शेवटच्या 6 चेंडूंकडे रंगलाई खेळ मैदानियो भरलाय जमलाई मेळ रंगलाई खेळ मैदानियो भरलाय कुणकेश्वर प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला आहे कुणकेश्वर प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला कुणकेश्वर प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला दुसरी क्वालिफायरची लढत खेळणारे 2 संघ मात्र दुसऱ्या बाजून वसुंधरा स्पोर्ट्सचे खेळाडू देखील या सामन्याकडे लक्ष लावून असतले खवचो संघ आपल्या विरोधात येतलो कोणाचे काय कच्चे दुवे असतले कोणाचे काय खाचकळगे असतले कमजोर कडिया काय असतली मालक एकमेकांवर अगदी रोखून असतले माझ्या विरोधात खयचो मालक येतलो म्हणजे जर मालवणी सांगायचा झाला तर कोणाच्या अळवा किती खाज असा या ओळखण्याची ही परिस्थिती आहे ही वेळ असा अगदी कोणाक किती आला द्यायचा आणि कोणाक किती सोला घालायची हे वाक्प्रचार आठवतो गोलंदाजी मार्कवर सूरज आईर शेवटचे 6 चेंडू स्लॉग ओव्हरचे 6 चेंडू हाताळण्यासाठी पहिलो चेंडू अगदी बुचकायात टाकणारो अगदी निशब्दित करणारो हे मेडन चेंडू हे पोलांडो चेंडू हे कुवांडो चेंडू हे पडसार चेंडू पडसार बॅटर गबगार ते मुकाबल्यात वसुंधरा स्पोर्ट्स दिमाखात गेलो अर्थातच उशाखाली हात घेऊन झोपण्याची स्थिती असली मात्र हा सामना उडाडून बघूच लागतो कारण या 2 संघांपैकी एक संघ त्यांच्या विरोधात येतो शोरामपूलचा फटको फसलो क्षेत्ररक्षक खाली आणि विकेटचा पतन आणखी एक कलाम लग्नाचं नारळ जसो निमंत्रण हातात देऊन दिलं जाता अगदी तसो हे चेंडू तिसऱ्या खुर्चीचो मानकरी धावफलक पोचलो 21 वर 30 रो हादरो थँक यू डीजे क्रिकेटकडे वळलेले हे तरुण वर्ग बघून आज खूप समाधान वाटतं 2 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती यांका उचलून मैदानात नेले तरी हे खेळायचे नाही अजिंक्य गाडी नवीन बॅटर फ्लिक ऑफ द रिस्टचा फटको यावेळी मात्र 1 रन अजिंक्यच्या बॅटमधून दर्शन जोईल बाद झाल्यानंतर इलेल्या फलंदाजांनी लावलेली हरजेरी पडलेले विकेट म्हणजे फावला तर फावला नाहीतर बोर्डार नाव ठेवला समा गेले आणि नुसता पाठ परोळा करून दिले एकेरी रनचा धावफलक दूर याच्या डबल गेमार 3 गाड्यांच्या मोबदल्यात 22 रन्स आता मात्र हे खेळाडू आणि हे नवीन पिढी क्रिकेटकडे परत वळताना बघून समाधान वाटतं एक काळ असो होतो जेव्हा प्रत्येक घरात 7 ते 8 मुलं असायची एकमेकांबरोबर लगाटीन शाळेत जायची त्यावेळी शाळा कमी पडायची आताची परिस्थिती अशी आहे तर शाळा भरपूर झाले तर शाळेनी मुलं कमी असत सरकारचा धोरण असा हिंदू हमारे देव होतली तरी कशी ड्राईव्हचा फटको ड्राईव्ह दिल्यानंतर 1 रन्स दुसऱ्या रन्सासाठी वळवलेली पावला जोपर्यंत फेक होतली ही फेक व्यवस्थित गॅदर करणं तितक्याच गरजेचा होता 2 रन्सांत धावफलक पोहोचलो 24 रन्सार 2 डझनार हिंदू हमारे दो मुळे पण लोकसंख्या वाढणार नाही आणि जे तुंबलेले असत त्यांना मुली मिळत नाहीत म्हणून होणार नाही ही दोन्ही कारणं तेवढीच महत्वाची असतील आडव्या बॅटला टोलावलेला चेंडू यावेळी मात्र हवाई सफर असा क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचण्यासाठी सुंदर झेल आणि मैदानात आणखी एक विकेटचा पतन फक्त हजेरी लावण्याचं काम समा गेले आणि पाठपुरावा करून इले अगदी तशी परिस्थिती दर्शन असापर्यंत सामन्याचं वेगळं रंग होतो आता मात्र गोलंदाजाने केलेली वापसी विकेटचा पतन जवळ डीजे कडे आणि त्यानंतर 24 रनसार 4 विकेट उरलेल्या चेंडूकडे कुणकेश्वर प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला थँक्यू सागर स्पोर्टने जिंकलेलो टॉस घेतलेली बॅटिंग पहिल्या
9-10 चेंडूंपर्यंत तरी बरोबर वाटत होती. आता मात्र सागर स्पोर्ट्सला पडलेली ही भूसुरुंगा लावलेली ही भूसुरुंगा भगदाडा दर्जेदार गोलंदाजीच्या जोरावर खाली रोवलेला चेंडू शेवटच्या चेंडूवर बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचं फटको कचा क्षेत्ररक्षण थोडीशी ढिलाई फंबलिंग मात्र फक्त एक रन शेवटच्या चेंडूवर घेतलेल्या एकेरी रनसान धावफलक 4 गाड्यांच्या मोबदल्यात 25 रन्स पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. काय घडलेला मैदानात क्वालिफायर 2च्या लढतीत अस्मी स्पोर्ट्स पहिली क्वालिफायरची लढत हरा नेलेला आणि त्यांच्या विरोधात सागर स्पोर्ट्स पहिली एलिमिनेटरची लढत जिंका नेलेला. श्रीराम स्पोर्ट्स चौथ्या नंबरावर समाधान वसुंधरा स्पोर्ट्सच्या विरोधात ह्या 2 संघांपैकी जो जिंकलो तो खेळतलो आणि हरलेल्या संघात 3ऱ्या क्रमांकावर राहायचा लागतला. जिंकलेलो टॉस घेतलेली फिल्डिंग घेतलेली बॅटिंग सागर स्पोर्ट्स क्रिकेट संघान जमवले. दर्शनचे 15 वगळले तर बाकीच्यांची कामगिरी फक्त 10 रन्साची. 25 पर्यंतची मजल 24 चेंडूत 26 रन्सांचं आव्हान. अस्मी स्पोर्ट्सच्या विरोधात अस्मी स्पोर्ट्सची काय असलेली रणनीती फलंदाजीची 25 रन्सांच्या वर 26 रन्सांचे पाठलाग करताना मात्र सागर स्पोर्ट्सच्या गोलंदाजांवर आणि क्षेत्ररक्षकांवर तेवढीच लक्ष ठेवू लागतो. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात ही मॅच जिंकण्याच्या इराद्याने खेळतले. मायक्रोफोनवर आवाज उत्तमजी मुणगेकर. तोपर्यंत मी विवेक परब घेतो एक क्षणांची विश्रांती. युवक संघटनावरची वाडी वीर मांडकरी क्रिकेट संघ वारी क्रिकेटचा महासंग्राम बघायला जमलेत आज लोक सारी. अरे खेळू क्रिकेट मैदानात जो तो बघत राहाय. खेळू क्रिकेट मैदानात जो तो बघत राहाय. कुणकेश्वर प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला आहे. 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 क्रिकेट स्पर्धा साऱ्यांच्या आवडीची प्रेक्षकांच्या प्रियतेची. अरे कुणकेश्वरची मानाची धन्यवाद विवेकजी परब. जाऊया मैदानावरती. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो मात्र मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ असेल. अस्मी स्पोर्ट्स विरुद्ध सागर स्पोर्ट्स ही लढत पाहायला भेटते. विजय 26 धावांचं लक्ष्य पार करायचंय. येणारे चेंडू असेल आपल्याकडे 24 आणि 24 चेंडू मध्ये 26 धावा बनवायचे. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल अस्मी स्पोर्ट्स आणि सागर स्पोर्ट्स 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये कंपल्सरी पाहिजे. अस्मी स्पोर्ट्स टीमचा कॅप्टन 12th मॅन पाठवून द्या इथे. येस सागर स्पोर्ट्स टीमचा कॅप्टन आपल्याला सुद्धा तीच विनंती आहे. 12th मॅन कंपल्सरी पाहिजे इथे. अस्मी स्पोर्ट्सचा 12th मॅन उपस्थित आहे. धन्यवाद आमच्या विनंतीला तुम्ही मान दिलात. अगदी लगेच आमच्या कॉम्बॉक्स मध्ये उपस्थित राहिले आहेत आणि तसंच हे सागर स्पोर्ट्सचे पण 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये उपस्थित आहे. धन्यवाद. जाऊया मैदानावरती. एक मोठी लढत आजच्या दिवसातील. अजून एक मॅच शिल्लक आहे मेगा फायनल साठी. मेगा फायनल मध्ये अगोदरच प्रवेश केलाय तो वसुंधरा स्पोर्ट्स या टीमने. परंतु या 2 संघामध्ये कुठला संघ मेगा फायनल मध्ये दुसरा संघ प्रवेश करणारा असेल. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. विजयी 26 धावांचं लक्ष्य आहे. अस्मी स्पोर्ट्स विरुद्ध सागर स्पोर्ट्स ही लढत आपण तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. ओमकार असेल स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्राईकला अक्षय साईम जोईल येतोय. ओव्हर क्रमांक 1 पेश करण्यासाठी
थोडंसं ढगाळ वातावरण आहे आणि त्यामध्ये ही स्पर्धा चालू आहे. 24 चेंडू मध्ये 26 धावा बनवायचे आहेत. प्रतिष्ठेची लढत इथे पाहायला भेटते. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आहे. एका बाजूला अस्मी स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला सागर स्पोर्ट्स. या मॅच मध्ये जिंका किंवा मरा अशी परिस्थिती आहे. सागर स्पोर्ट्सचा विचार केला तर थोडासा बदल दिसतोय खेळाडूंमध्ये, परंतु अस्मी स्पोर्ट्स सलामीची जोडी मैदानात. ओव्हर क्रमांक 1 पेश करण्यासाठी सज्ज असेल साहिल जोईल. मॅन फ्रॉम कातवन गावचा हा खेळाडू दुर्गा गणेश टीम कडून सातत्याने खेळताना दिसलाय साहिल जोईल. कातवन परिसरातले भरपूर खेळाडू आहेत या स्पर्धेमध्ये. या प्रीमियर लीग मध्ये ओमकार स्ट्रायकिंग एंडला त्याच्या विरोधात इथे ओव्हर क्रमांक 1 पेश करण्यासाठी सज्ज असेल साहिल जोईल. विजयी 26 धावांचं टार्गेट करायचंय. इन्व्हेस्टमेंट केली आहे 25 धावांची. विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू हलक्या हाताने स्टीअर केलाय. पाहायचा स्क्वेअर लेगला चेंडू जातोय 38 सर्कल मध्ये. अलाउंड द कार्पेट चेंडू तोपर्यंत 1 धावाने टीमचं खातं खोलतोय. आपलं खातं खोलतोय इथे ओमकार. एका धावाने टीमचं खातं खोललं जाते. टीमची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती मात्र 1. विजयी 26 धावांचं इथे लक्ष्य पार करायचं या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. साहिल जोईलचा विचार केला तर भरपूर सामन्यांचा अनुभव नाहीये. तर स्टेजवरती जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल चला बाजूला व्हा. फक्त तिथे आमचे लाईनमन असेल, बाकी सगळे प्रेक्षक उठायचे आहे तिथून. स्टेजवरती जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल प्लीज, आपलं सहकार्य महत्वाचं आहे. बाकीच्यांनी तिथली जागा खाली करायची आहे, कारण कुठल्याही खेळाडूला त्रास होणार नाही याची नोंद घ्या आपण. ही स्पर्धा आपली आहे आणि आज 2 दिवस आपण भरपूर सहकार्य केलात. तशाच पद्धतीचा आजच्या शेवटच्या दिवसासाठी सहकार्य करा प्लीज. तसेच यष्टीरक्षकाच्या मागे जे रस्त्यावरती प्रेक्षक आहेत त्यांना सुद्धा तीच विनंती असेल. प्लीज थोडंसं बाजूला व्हा. आमच्या मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला तुम्हाला बसण्यासाठी इथे डगआउट बांधलेलं आहे. त्या ठिकाणी बसून तुम्ही आनंद घेऊ शकता या मॅचचा. चांगला फटका अलॉंग द कार्पेट चेंडू आहे. लॉंग ऑफ कडून क्षेत्ररक्षक येतोय. ताळमेळ नाही आहे आणि इथे धावचीचा धोका असेल आणि इथे पहिला मोठा मासा गळाला लागतोय. ओमकार आणि अक्षय मध्ये ताळमेळ दिसला नाही आणि इथे मोठा मासा गळा. ओमकारला माघारी परतावं लागतोय. पहिला मोठा मासा गळाला लागतोय साहिल जोईलच्या माध्यमातून. ओमकार खेळला मोठा फटका खरा, परंतु इथे मात्र लॉंग ऑनला इथे मात्र थोडंसं फंबल क्षेत्ररक्षण झालं. दुसऱ्या धावेसाठी जात होता, परंतु इथे मात्र ताळमेळ दिसला नाही आणि माघारी फिरताना अतिशय दर्जेदार फेकी इथे पाहायला भेटली सागर स्पोर्ट टीमच्या माध्यमातून. आणि ओमकार पहिला मोठा मासा गळाला लागतोय, आउट होतोय. पहिला धक्का पोचतोय 1 या धावसंख्येवरती. 3 या धावसंख्येवरती टीमची धावसंख्या 3-1 अशी परिस्थिती आहे. सुरुवात चांगली करावी लागेल अस्मी स्पोर्ट्स टीमला. या मॅच मध्ये जिंका किंवा मरा अशी परिस्थिती आहे. प्रतिष्ठेची लढत आहे, प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई आहे या मॅच मध्ये. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालेत. मिस्टर अक्षय गावडे स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून इम्प्रेस केलंय. चांगली बॅटिंग केली आहे, चांगली गोलंदाजी केली आहे अक्षय गावडेने. तोच अक्षय गावडे येथे नॉन स्ट्राईक एंडला दिसेल. आता मात्र जबाबदारी असेल अक्षय वरती. अक्षय पेडणेकर एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला अक्षय गावडे अशी जोडी मैदानात पाहायला भेटते. टीमची धावसंख्या 3-1 अशी परिस्थिती आहे. साहिल जोईल गोलंदाजी मार्कवर राऊंड विकेट मारा करते. पंचांच्या डावीकडून लेफ्ट हँड बॅटर फुल टॉस चेंडू अलाउंड द कार्पेट चेंडू स्टेट राहिला. पाहायचा स्टेटचा क्षेत्ररक्षक घेतोय आणि इथे चांगली फेकी सुद्धा करतोय. तोपर्यंत 1च धाव टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते 26 धावा सध्या स्कोर कार्ड वरती विजयासाठी पाहिजे त्या मात्र अस्मी स्पोर्ट्स या टीमला. आतापर्यंत पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. 1 गडी गमावलाय अस्मी स्पोर्ट्स या टीमने. धावसंख्या लावली आहे स्कोर कार्ड वरती फक्त 4 धावा. विजयासाठी अजूनही 26 धावांचा पाठलाग करायचा आहे. काय बॅटिंग करावी लागेल अशा पद्धतीने. एका बाजूला अक्षय पेडणेकर आहे, दुसऱ्या बाजूला अक्षय गावडे आहेत. दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर भरपूर सामन्यांचा अनुभव आहे. कुणकेश्वर परिसरामध्ये नेहमी चर्चेमध्ये असतात. ग्रामीण टेनिस क्रिकेट सुद्धा चांगलं गाजवलंय यावर्षी अक्षय गावडेने, परंतु तो सध्या नॉन स्ट्राईक एंडला.
चांगला चेंडू इथे बीट झाले आहे तर पेल उचलून धरली आहे की काय, कारण इथे माहिती आहे सागर स्पोर्ट्सच्या सर्व खेळाडूंना अक्षय गावडे किती घातक खेळाडू आहे, त्यामुळे इथे मात्र अपील उचलून धरतायत. परंतु इथे दर्जेदार पंच आहेत, अतिशय दर्जेदार पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पहिल्या दिवसापासून काम करतायत. हे दोन्ही पंच कौतुक करावं लागेल, दोन्ही पंचांचं आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. अतिशय दर्जेदार पंचगिरी इथे अक्षय गावडे बद्दल आपण चर्चा करत होतो, घातक खेळाडू आहे आणि त्यासाठी इथे रणनीती आखली जाते. अक्षय गावडेला बाद करावं लागेल या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर सागर स्पोर्ट्सला. अक्षय गावडे स्ट्रायकिंग एंडला, चांगला चेंडू सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल आणि चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. साहिल चांगली गोलंदाजी करतोय, गुड लेंथवरती टप्पा पडल्यानंतर बाउन्स झाला थोडासा मिडल स्टिक वरून. हा चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या ओव्हरची सांगता होते आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते 1-4 अशी परिस्थिती आहे. कौतुक करावं लागेल युवा गोलंदाज साहिल जोईलने फक्त 4 धावा खर्च केलेत आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये. आता समीकरण आलंय 18 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत या ठिकाणी अस्मी स्पोर्ट्सला. 18 चेंडू आणि 22 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. येणारे चेंडू असेल आपल्याकडे 18 आणि 18 चेंडू मध्ये 22 धावा बनवायच्या आहेत. 7.33 सरासरीने खेळावं लागेल इथे अस्मी स्पोर्ट्स टीमला. 18 चेंडू 22 धावा पाहायचंय. निर्णायक षटक कोण घेऊन येतोय? गणेश येतोय, गणेश शिंदे अष्टपैलू खेळाडू. बॅटिंग करताना लवकर बाद झाला परंतु इथे मात्र गणेश शिंदे ओव्हर क्रमांक 2 पेश करण्यासाठी सज्ज. 18 चेंडू 22 धावा. लेफ्ट हँड बॅटर अक्षय इथे आपल्याला पाहायला भेटेल. अक्षय पेंडेकर राऊंड विकेट मारा करतोय. गणेश शिंदे स्लोअर पद्धतीचा चेंडू लॉंग लेगला फेकलाय परंतु यष्टीरक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एकच धाव अक्षय पेडणेकर आपल्या खात्यामध्ये ऍड करेल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. 5 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावलेत. अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी. चांगली गोलंदाजी साहिल जोईलच्या माध्यमातून युवा खेळाडू आहे. फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या आहेत. ओमकारला डगआउटचा रस्ता दाखवलाय. थोडी शांतता आहे अस्मी स्पोर्ट्स टीमच्या गोट्यामध्ये या ठिकाणी. परंतु अक्षय गावडे जोपर्यंत मैदानात स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज असेल. अक्षय गावडे हलक्या हाताने स्टेअर केलाय. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातो परंतु पॉइंटचा क्षेत्ररक्षक जाईल 38 सर्कलच्या आतमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकच धाव तिथे ऍड केली जाईल. अक्षय येतोय म्हणजेच काय तर अक्षय पेडणेकर स्ट्रायकिंग येईल. गणेश शिंदे वरती शांत डोक्याने खेळतोय. अक्षयला माहिती आहे गणेश शिंदे कसलेला गोलंदाज आहे. भरपूर सामन्यांचा अनुभव आहे. भरपूर स्पर्धा त्याने सुद्धा गाजवल्या. त्यामुळे इथे भरपूर मजा येते. दोन्ही संघ ताकदवान आहेत. दोन्ही संघ शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूपर्यंत लढतील ही अपेक्षा आहे. दोन्ही संघांना कच्चे पक्के दुवे माहिती आहेत कारण एकत्र नेहमीच खेळताना दिसलेत आणि याच मैदानावरती घरच्या मैदानावरती प्रॅक्टिस करताना सुद्धा संध्याकाळच्या सत्रामध्ये नेहमीच या मैदानावरती प्रॅक्टिस करताना दिसलेत. त्यामुळे इथे भरपूर मजा येईल. कच्चे पक्के दुवे माहिती आहेत. अक्षय गावडे लेफ्ट हँड बॅटर इथे स्ट्रायकिंग एंडला. अक्षय पेडणेकर त्याच्या विरोधात गणेश शिंदे गोलंदाजी मार्कवर मॅचला सुरुवात होते. चांगला चेंडू ते मात्र टोलवायचा होता पॉइंटला परंतु काय टप्पा पडलाय. कटरचा वापर इथे थोडासा पाहायला भेटला. चेंडू टप्पा पडल्यानंतर इथे बाहेर काढलाय गणेश शिंदेने. ही खासियत आहे गणेश शिंदेची. म्हणून तर नेहमीच कुणकेश्वर कातवन परिसरामध्ये नेहमी चर्चा असते या खेळाडूची गणेश शिंदेची. जरी बॅटिंग नाही झाली आहे तरी सुद्धा गोलंदाजी मी टिचून करणार आहे. तिकट मारायची गोलंदाजी करणार आहे. मेहनत घेतोय, कष्ट करतोय या मॅच साठी. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू परंतु यावरती आक्रमण चढवलं. चेंडू आउट ऑफ पार जातोय की काय? यस, मेगा फायनल KPL षटकार म्हणावा लागेल. इथे अक्षय पेडणेकरच्या बॅट मधून हा षटकार येतोय. 6 धावेने टीमची धावसंख्या वाढते. 12 धावा. गणेश या अगोदरचा चेंडू अप्रतिम टाकला. थोडासा आतमध्ये घेतला आणि त्यानंतर कटरचा वापर करून बाहेर काढला परंतु त्यानंतर एक खराब चेंडू आणि त्याचा पुरेपूर समाचार अक्षय पेडणेकरने घेतला. षटकारासाठी धाडलाय चेंडू. पुन्हा एकदा मॅचला तयार. पुन्हा एकदा भरकटलाय. नो चेंडू घोषित केला जाईल. आता कुठेतरी प्रेशर येतंय, दडपण येतंय गणेश शिंदे वरती. आता मात्र शांत डोक्याने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. टीमची धावसंख्या वाढते. 13 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावलेत. विजयी 26 धावांचा पाठलाग करतोय अस्मी स्पोर्ट्स. हा संघ विजयासाठी परिकष्टा करावी लागेल परंतु अक्षय गावडे बिग हिटर जो नॉन स्ट्राईक एंडला आहे. स्ट्रायकिंग एंडला अक्षय पेडणेकर त्याच्या बॅटमधून एक षटकार खेचला गेलाय. गणेश शिंदे
गोलंदाजी मार्कवर, त्याच्यासाठी व्यूहरचना इथे पाहायला भेटते. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. हा पुलरलेनचा चेंडू पुन्हा एकदा आक्रमण चढवलं. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जजमेंट घेतोय, फुटते तरी अंदाज चुकलाय आणि शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटलाय. शुभम लाड आहे त्या ठिकाणी, त्याने झेल सोडलाय आणि झेल कोणाचा सोडलाय तर अक्षय पेडणेकरचा. भरपूर उंच गेलेला जजमेंट कुठेतरी अक्षय शुभम लाडची चुकली आणि त्यावर मात्र इथे एक जीवदान प्राप्त केलंय अक्षयने. परंतु सध्या लेफ्ट हँड बॅटर पुन्हा एकदा अक्षय येतोय आपल्या स्क्रीज वरती. गणेश शिंदे गोलंदाजी मार्कवर. टीमची धावसंख्या 15 धावा. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण थोडस जवळ घेतलं जातं या ठिकाणी, म्हणजेच काय तर 30 यार्ड सर्कल मध्ये मिड ऑफ मिड ऑन हे 30 यार्ड सर्कल मध्ये पाहायला भेटत आहेत. हा मात्र चांगला फटका हलक्या हाताने स्टिअर केलाय. मिड ऑफच्या डोक्यावरून जातो परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चांगली फेकी आहे, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन म्हणावं लागेल अक्षय गावडे अक्षय पेडणेकर यांच्या माध्यमातून. मुख्य व्यासपीठावरती आपण नजर मारली तर मात्र मान्यवरांची मांदियाळी आपल्या मुख्य व्यासपीठावरती आहे. त्या सर्वच्या सर्व मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करतोय कुणकेश्वर प्रीमियर लीग मध्ये. इथे 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1-17 अशी परिस्थिती आहे या मॅच मध्ये. 1-17 अशी परिस्थिती आहे. अस्मी स्पोर्ट्स विरुद्ध सागर स्पोर्ट्स. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू मध्ये 9 धावा बनवायच्या आहेत. अशक्य नाहीये आव्हान असं समजलात तर शक्य आणि अशक्य कुठलंही आव्हान नाहीये. पाहायचंय या ठिकाणी 12 चेंडू 9 धावा. पाहायचंय निर्णायक षटक कोण घेऊन येतोय. ओव्हर क्रमांक 3 पेश करण्यासाठी सज्ज असेल अजिंक्य घाडी येतोय. अजिंक्य घाडी मॅन फ्रॉम चांदेलवाडीचा हा खेळाडू आहे. अजिंक्य गाडू 12 चेंडू मध्ये 9 धावा हलक्या हाताने स्टिअर केलाय. अक्षय गावडेने 1 धाव कंप्लीट केली आहे. इथे अक्षय गावडे शांत डोक्याने खेळणारा खेळाडू आहे. जशा पद्धतीची परिस्थिती असेल तशा पद्धतीने खेळ करणारा अक्षय गावडे आहे. अक्षय गावडेवरती संपूर्ण टीमचं भवितव्य असेल. अक्षय गावडेवरती प्रेक्षकांच्या नजरा असतील कशा पद्धतीने खेळेल. परंतु इथे शांत डोक्याने खेळताना दिसतोय. सलामीचा बॅटर अक्षय पेडणेकर, त्याच्या विरोधात अजिंक्य घाडी गोलंदाजी मार्कवर. चांदेलवाडीचा हा खेळाडू चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून युवा खेळाडू आहे. हा स्लोअर पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने स्टिअर केला. कव्हरला क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा झालंय. फेकी केली असती तर मात्र डेंजर झोनला दिसला असता अक्षय गावडे. परंतु या ठिकाणी थोडस क्षेत्ररक्षणामध्ये शुभम लाड आहेत, थोडेसे कमी पडलेत आणि त्यामुळेच एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी झालेत. अक्षय पेडणेकर अक्षय गावडे. टीमची धावसंख्या वाढते 19 धावा. या मॅच मध्ये जो संघ पराभूत होईल त्याला घरचा रस्ता दाखवावा लागेल. परंतु या मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्याला मेगा फायनलचं तिकीट मिळेल. चांगला चेंडू हलक्या हाताने स्टिअर केलाय. स्वतः फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न अजिंक्य घाडीचा, परंतु चेंडू पुढे गेलाय. तोपर्यंत 1च धाव टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या वाढते 20 धावा सध्या स्कोअर कार्ड वरती लावले गेलेत. आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 8 चेंडू मध्ये 6 धावा बनवायचे आहेत. येणारे चेंडू असतील आपल्याकडे 8 आणि 8 चेंडू मध्ये 9 चेंडू आहेत. माफ करा, 9 चेंडू 6 धावा बनवायचे. चांगला चेंडू हलक्या हाताने स्टिअर केलाय. पाहायचंय स्वतः अजिंक्य गाडी चेंडूवरती धावतोय. तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी सुद्धा पाहायला भेटते. मेहनत घेत आहे सागर स्पोर्ट्स हा संघ, परंतु थोडासा बॅकफुटला दिसतोय. इथून मात्र तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. टीमची धावसंख्या 22 धावा सध्या स्कोअर कार्ड वरती. अक्षय पेडणेकर एका बाजूने, दुसऱ्या बाजूने अक्षय गावडे, अजिंक्य गाडी गोलंदाजी मार्कवर. पावसाचं वातावरण आणि त्या पावसाच्या वातावरणामध्ये असा चांगला फटका सजवलाय लेफ्ट हँड बॅटर. इथे चांगला फटका, तितकेच चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती मात्र 23 धावा सध्या स्कोअर कार्ड वरती. तीन धावांची आवश्यकता असेल. अजिंक्य गाडी हा मात्र हलक्या हाताने स्टिअर केलाय. पॉइंटला चेंडू जाईल. लॉक मध्ये 1च धाव टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या वाढते 24 धावा.
इथे 2 धावा पाहिजेत. आता मात्र ओव्हरची सांगता होते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते ती मात्र 1,24 अशी धावसंख्या होते. आता मात्र 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. कुठेतरी एकतर्फी चाललेली लढत, प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा होती. टफ फाईट देईल सागर स्पोर्ट्सचा संघ, परंतु 30 ते 35 धावा जमवल्या असत्या सागर स्पोर्ट्स या टीमने तर भरपूर मजा आली असती आणि मात्र फायटिंग टोटल स्कोर पाहायला भेटला असतं. परंतु कमी धावसंख्येवरती रोखलं अस्मी स्पोर्ट्स टीमने. काय गोलंदाजी केली अस्मी स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी. शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल तेजस येतोय. 6 चेंडूमध्ये 2 धावा बनवायचे. स्ट्रायकिंग एंडला अक्षय गावडे षटकार मारून मॅच फिनिश करेल का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे. क्षमता आहे, मनगटामध्ये भरपूर ताकद आहे अक्षय गावडेच्या. मात्र ऑफस्टंप पिच केली जाते. पाहायचं या ठिकाणी 1 धाव कंप्लीट केली जाते आणि इथे सामना विजयी होतोय तो मात्र अस्मी स्पोर्ट्स. मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ अस्मी स्पोर्ट्स. वेल प्लेड अस्मी स्पोर्ट्स. हार्ड लक असेल सागर स्पोर्ट्स टीमचं. परंतु आता मात्र काही वेळातच इथे मेगा फायनल, एका बाजूला वसुंधरा स्पोर्ट्स विरुद्ध अस्मी स्पोर्ट्स अशी लढत आपल्याला पाहायला भेटेल. अस्मी स्पोर्ट्सचा विचार केला तर त्यांचे मालक या ठिकाणी अमनजी तोडणकर भरपूर खुश असतील, कारण त्यांचा संघ आज मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. तर दुसऱ्या बाजूचा विचार केला तर वसुंधरा स्पोर्ट्सच्या मालक आहेत ते मात्र सुभान नवलू हे सुद्धा भरपूर खुश आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल आहेत आणि ते सुद्धा भरपूर खुश आहेत. सुभान नवलू, वसुंधरा स्पोर्ट्स आणि अस्मी स्पोर्ट्सचे या ठिकाणी अमनजी तोडणकर साहेब. दोन्ही मालकांचे मी मनपूर्वक आभार मानतोय की या स्पर्धेमध्ये आपण संघ उत्तर केलाय. दोन्ही संघांना इथे